हॅलो एव्हरीवन, सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. तर आपण मागील व्हिडिओत मेजरमेंट कसं घ्यायचं हे सविस्तर पाहिलं. आता आपण या व्हिडिओमध्ये 28 चेस्ट कटोरी ब्लाऊजचं कटिंग स्टेप बाय स्टेप पाहूया. 28 चेस्टसाठी मी इथे ब्लाऊजची हाईट घेतलेली आहे 13 इंच. 13 इंचमध्ये आपल्याला 1 इंच प्लस करून 14 इंच आपल्याला हाईट पेपरवरती कटिंग करताना घ्यायची आहे. तसेच आपलं 28 छातीसाठी इथे वेस्ट साईज आहे म्हणजे कंबर आहे इथे 24 इंच. फ्रंट नेक म्हणजे पुढचा गळा आहे 5.5 इंच. बॅक नेक म्हणजे मागचा गळा आहे 9 इंच. शोल्डर येथे आपण घेणार आहोत 5.5 इंच, कारण या ब्लाऊजचा नेक डीप नेक आहे म्हणून. जर येथे ब्रॉड नेक असता तर आपण 5 घेतला असतं किंवा 5.25 घेतला असतं तरीही चाललं असतं. शोल्डर 5.5 इंच आपण येथे घेतलेली आहे. आर्महोल आपण येथे 5.25 इंच घेतलेला आहे. नेक विड्थ म्हणजे गळा रुंदी येथे घेतलेली आहे आपण 2 इंच. तसेच आपली कटोरी आपण 4.5 ते 5 इंचावरही घेऊ शकतो. आपल्याकडे जे मापाचं ब्लाऊज असेल 28 चेस्ट साईजचं, तर त्या ब्लाऊजवरून कस्टमरला विचारून घ्यायचं आहे ही कटोरी तुम्हाला परफेक्ट वाटते का. जर ते बोलले की हो, तर आपण त्या कटोरीचं माप मोजून तेथे पेपरवरती कटिंग करताना टाकायचं आहे 4.5 ते 5 इंचावरती. 4.5 घेतलं तरीही चालेल किंवा 5 इंच घेतलं तरीही चालेल. आपण ब्लाऊजवर कटोरी मोजून घ्यायची आहे. तर हाईटमध्ये आपल्याला 1 इंच ॲड करायचा आहे. पुढचा गळा 5.5 इंच आहे, तर 5.5 इंचामध्ये पण अर्धा इंच आपलं शोल्डरमध्ये मायनस होणार आहे, म्हणून पुढचा गळा पण आपल्याला पेपरवर टाकताना 6 इंचावरती टाकायचा आहे. तसेच बॅकनेक 9 इंच आहे, त्यात पण आपल्याला अर्धा इंच प्लस करून 9.5 इंचावरती कटिंग करायचं आहे. आपल्याला फक्त एवढाच बदल करायचा आहे. हाईटमध्ये 1 इंच प्लस करायचा आहे. आणि छातीचा चौथा भाग किती येणार आहे आपला इथे 7 चोक 28. मग 7 मध्ये आपल्याला 1.5 इंच प्लस करून आपली घडी कितीची होणार आहे इथे 8.5 इंचाची. मग 8.5 इंच आपण वरती टाकायचं आहे माप आणि 8.5 इंच खाली टाकायचं आहे कमरेच्या ठिकाणी. म्हणजे आपली ही टोटल घडी येणार आहे 8.5 इंचावरती. तसेच आपण अजून एक ट्रिक येथे पाहूया. जर कमरेचा चौथा घेतला तरीही चालतो घडी करण्यासाठी. कमरेचा चौथा प्लस 3 इंच घ्यायचा आहे, तरी पण आपलं हे माप 8.5च येत आहे. आणि छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच घेतला तरी पण आपलं हे माप 8.5च येत आहे. तर प्रत्येक ब्लाऊजला आपण उंचीमध्ये 1 इंच रेग्युलर वाढवायचं आहे प्रत्येक मापासाठी. माप मोठं असो किंवा छोटं असो, आपल्याला प्रत्येक साईजमध्ये उंचीमध्ये 1 इंच कंपल्सरी वाढवायचाच आहे. तसेच छातीची घडी बघून घ्यायची आहे आपल्याला किती आहे. समजा छातीची घडी आपली 32 असेल तर 32चा चौथा भाग करायचा आहे 8 चोक 32. मग 8 प्लस 1.5 इंच म्हणजे किती होणार आहे आपली ही घडी 9.5 इंचाची. तसेच कमरेचा चौथा भाग किती येणार आहे आपल्या 32चा 26 इंच. मग 26 इंच जर आपला कमरेचा भाग आला तर कमरेचा चौथा किती होणार आहे 6.5 इंच. 6.5 मध्ये आपल्याला 3 इंच मिळवायचे आहे. 6, 7, 8, 9 9.5ची घडी आपली येत आहे. तसंही मेजरमेंट घेतलं तरीही चालतं. कमरेचा चौथा प्लस 3 इंच किंवा छातीचा चौथा प्लस 1.5 इंच, तरीही आपलं हे माप सेमच येतं. आता आपण वळूया आपल्या या मेजरमेंटकडे, म्हणजे 28 इंच ब्लाऊजच्या कटिंगकडे वळूया आपण. आता आपण याच्यासाठी उंची येथे टाकून घेतलेली आहे 13 प्लस 1 14 इंचावरती मी हाईट येथे टाकून घेतलेली आहे. तसेच आपल्याला इथे शोल्डर 5.25 इंच टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. 5.25 इंचावरती आपण शोल्डर येथे मार्किंग करून घेतलेले आहे. तसेच आर्महोलचं मेजरमेंट आपण 5.25 इंचावरती टाकलेलं आहे. आपल्याला माप टाकताना स्केलचा वापर करायचा आहे, कारण टेपने आपलं माप हे थोडंफार हलू शकतं. त्यामुळे आपण स्केलचा वापर इथे करायचा आहे लाईन देण्यासाठी. आपलं गळारुंदीचं माप आहे 2.25 इंच ते 2 इंच. इथे मी 2 इंच घेतलेलं आहे.
पुढचा गळा आहे 5.5 इंच, पुढच्या गळ्याची रुंदी आहे 2 इंच, इथे 2 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेली आहे। आता आपल्याला पुढच्या गळ्याचा आकार देण्यासाठी 1 इंचावरती मार्किंग करून अशा प्रकारे मी पुढच्या गळ्याचा आकार देत आहे, ते आपण पुढे पाहूया। आता आपण घडीचं माप येथे 7 वर टिक केलेलं आहे। 7 नंतर त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच प्लस करायचं आहे। 7 प्लस 1.5 इंच किती झाले? 8.5 इंच, म्हणजे आपली ही घडी 8.5 इंचाची तयार होईल। तेच माप खाली आपण कमरेला 8.5 इंच टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे। आता आपण येथे स्केलनी लाईन करून घेत आहोत। परत एकदा चेक करून आपण कमी जास्त झालं तर नाही ना हे चेक करूनच मग आपण स्केलने येथे मार्किंग केलेलं आहे। शोल्डर येथे घेतलेला आहे आपण 5.25, इथे मी लिहून देते। आर्महोल घेतलेला आहे आपण 5.25, गळारुंदी आपण येथे घेतलेली आहे 2 इंच, छातीचा चौथा भाग येथे घेतलेला आहे 7 प्लस 1.5 इंच, 8.5 इंचावरती आपण घडी घेतलेली आहे। येथे मी लिहून देत आहेत। येथे पण आपण घेतलेला आहे 8.5 इंच कमरेचं अंतर, आपण जी वरती घडी घेतलेली आहे तीच इथे घेतलेली आहे 8.5 इंच। आता आपण येथे अडीच इंचावरती ब्रा पट्टीचं मार्किंग करून घेत आहोत। आर्म होलच्या खाली म्हणजे मुंड्याच्या खाली आपण 2.5 इंच घ्यायचं आहे आणि गळा रुंदीच्या खाली हा जो आपला पुढचा गळा आहे त्याच्या खाली आपण 3.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। 2.5 इंचावरती पूर्ण लाईन आपण स्ट्रेट करून घ्यायची आहे आणि फ्रेंच कर्वच्या साहाय्याने आपण जो 3.5 इंचावरती जो आकार दिलेला आहे तो आपण प्रॉपर शेपमध्ये तयार करून घ्यायचा आहे अशा प्रकारे। म्हणजे आपली ब्रा पट्टी या बाजूने झाली 3.5 इंचाची, गळ्याच्या खालच्या बाजूने झाली 3.5 इंचाची आणि आर्महोलच्या म्हणजेच मुंड्याच्या भागाकडून झाली आपली ही ब्रा पट्टी 2.5 इंचावरती। आता आपण कटोरीचं माप येथे 4.5 इंचावरती टाकून घेतलेलं आहे, ते आपण स्ट्रेट लाईन स्केल वापरून स्ट्रेट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। आता आपण जो 1 इंचावरती जो मार्क केलेला आहे इथून आपण 1 इंच घेतलेला आहे, हे पण मी इथे लिहून देत आहे।
पुढच्या गळ्याचा आकार देण्यासाठी 1 इंचावरती आपण इथे मार्किंग केलेलं आहे. अशा प्रकारे पुढच्या गळ्याचा आकार द्यायचा आहे. फिनिशिंग खूप छान येते पुढच्या गळ्याची. आतून न घेता बाहेरून थोडासा गोलाकार घ्यायचा आहे 1 इंचावरती. आता त्या 1 इंचापासून तर आपण जी 4.5 इंचाची जी लाईन मारलेली आहे त्याला हे अशा प्रकारे जोडून घ्यायचं आहे. जोडल्यानंतर फ्रेंच कर्वच्या साहाय्याने तेथे प्रॉपर असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या कटोरीचा आकार खूप छान येतो. त्यानंतर आपल्याला बॅक शेप द्यायचा आहे आर्महोलचा 1.25 इंचावरती आणि फ्रंट शेप द्यायचा आहे आपल्याला 1.25 इंचावरती. अशा प्रकारे 1.25 इंचावरती आपण बॅक शेप दिलेला आहे आणि 1.25 इंचावरती आपण फ्रंट शेप दिलेला आहे. फ्रेंच कर्वच्या साहाय्याने आपल्याला हे फ्रंट आणि बॅकचे दोनही शेप प्रॉपर असे देऊन घ्यायचे आहेत. मी इथे फ्रेंच कर्व कसा पकडला आहे हे तुम्ही पाहू शकतात. थोडं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे फ्रेंच कर्व त्या स्क्वेअरला आणि मगच त्याचा शेप द्यायचा आहे. अशा प्रकारे शेपचा आकार दिल्यानंतर मुंड्यात कुठेही घोळ येत नाही किंवा ब्लाऊज घातल्यानंतर एकदम फिनिशिंगमध्ये येतं. अशा प्रकारे तुम्ही नक्कीच ट्राय करा. बॅक आर्महोलचा शेप 1.25 इंचावरती आणि फ्रंट आर्महोलचा शेप 1.25 इंचावरती. मुंड्यात एकही चोण येणार नाही. ब्लाऊज एकदम छान बसेल. फिटिंग ही ब्लाऊजची एकदम सुंदर येणार. आता आपण हे पॅटर्न कट करून घेत आहोत. आपला हा व्हाईट पेपर फ्रंट पार्टचा रेडी झालेला आहे. आता आपण हा दुसरा पेपर घेऊन येथे बॅक जसा आहे तसा कटिंग करून घ्यायचा आहे, म्हणजे आपले फ्रंट आणि बॅक हे 2 पार्ट तयार येथे होतील. अशा प्रकारे आपल्याला बॅकवर बॅक नेकचा शेप देऊन नेक कटिंग करून घ्यायचा आहे. तसेच फ्रंटचा साईड पीस, कटोरी, ब्रापट्टी हे 3ही भाग आपल्याला कटिंग करून येथे वेगवेगळे करून घ्यायचे आहे. तसेच डीप नेक असल्यामुळे आपल्याला शोल्डरपासून अशा प्रकारे 1.25 इंचावरती स्ट्रेट लाईन करून येथे दोनही भागाला बॅक किंवा फ्रंटला कटिंग करून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं शोल्डर डीप नेक असलं तरीही उतरणार नाही. अशा प्रकारे 1.25 इंचावरती मी जी लाईन करून घेतलेली आहे ती आठवणीने आपण कटिंग करतानाच कट करून घ्यायची आहे, कारण हे डीप नेकचं मेजरमेंट इथे आपण घेतलेलं आहे. डीप नेक असेल तर शोल्डर स्लोप 1.25 इंच घेऊन येथे कट करायचंच आहे कंपल्सरी. कुठलंही माप असो, छोटं माप असो किंवा मोठं माप असो. अशा प्रकारे आपण फ्रंट शेप येथे कट करून घेतलेला आहे.
हा झाला आपला साईड पीस तयार. आता आपण बॅक नेकचं मार्किंग करून घेत आहोत. दोन इंचावरती आपण इथे गळा रुंदी घेतलेली आहे. तसेच बॅक नेक आपला 9 इंच आहे, तर आपण त्याच्यात अर्धा इंच वाढवून 9.5 इंचावरती अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचे आहे. प्रत्येक साईजसाठी हाच फॉर्म्युला आहे आपला. गळा उंचीत अर्धा इंच वाढवून घ्यायचं पुढचा आणि मागचा, कारण शोल्डरमध्ये अर्धा इंच आपण शोल्डर जोडताना जी टीप मारतो त्यात ते अर्धा इंच मायनस होऊन जातं, म्हणून आपल्याला पुढचा आणि मागचा गळा कटिंग करताना अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे. आता आपण 1 इंचावरती मार्किंग करून आपण फ्रंट शेप जसा रेडी केला होता तसाच बॅक शेप पण आपल्याला रेडी करायचा आहे. 1 इंचावरती आपण इथे मार्किंग करून घेतलेली आहे स्क्वेअरच्या कॉर्नरला. फ्रेंच कर्वच्या साहाय्याने आपण बॅक नेकही आता कटिंग करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे फ्रेंच कर्व बरोबर स्क्वेअरला ॲडजस्ट करायचा आहे. खाली पण येऊ द्यायचं नाही किंवा वरही जाऊ द्यायचं नाही. बरोबर आपल्याला अटॅच करायचा आहे कॉर्नरला. आपण व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे. 1 इंचावरतीच तो कर्व आला पाहिजे. बॅकनेक खूप छान बसतो या टाईपने जर आपण ब्लाऊज बॅकनेक कटिंग केला तर. थोडासा बाहेरून घ्यायचा आहे शेप, म्हणजे अजूनच छान फिनिशिंग दिसते. अशा प्रकारे आता तो कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपला बॅक पार्ट येथे रेडी झालेला आहे 28 चेस्ट साईजचा. हे आहे आपलं डीप नेकचं कटिंग. आपली ही कटोरी न वाढवलेली कटोरी आहे. आपल्याला आता ही कटोरी वाढवून घ्यायची आहे दुसऱ्या पेजवरती. आपली इथे योगपट्टी ही रेडी आहे. साइड पीस, बॅक पार्ट, कटोरी याला आपण बॅकला नंबर देऊ 1, साइड पीसला नंबर देऊ 2, योगपट्टीला म्हणजे ब्रापट्टीला आपण नंबर देऊ 3 आणि कटोरीला नंबर देऊ आपण 4. आता आपण कटोरीविषयी थोडी माहिती जाणून घेऊया. जर कटोरी लहान असेल तर किती इंचावरती वाढवायची आहे हे आपण पाहूया. आता आपण येथे स्ट्रेट न घेता कपड्यावरती पण अशाच पद्धतीने क्रॉस मार्किंगवरच कटोरी ठेवायची आहे. त्याच्यामुळे आपला कटोरीचा जो पफ असतो तो चांगल्या रीतीने येतो. तसेच कटोरी चपटी होत नाही.
कटोरी एकदम प्रॉपर बसते. अशा पद्धतीने कटोरीला पण मी मार्किंग करून घेतलेले आहे स्केलने. आणि आपला जो कार्डशीट आहे त्याला पण मी अशा प्रकारे क्रॉसमध्ये कॉर्नरला बरोबर मी इथे स्केलने मार्किंग करून घेतलेले आहे. आपण आता ही जी कटोरी पेपरवर ठेवलेली आहे ती कटोरी कपड्यावर पण आपल्याला त्याच क्रॉस कपड्यात ठेवायची असते. अशा प्रकारे आता आपली ही स्मॉल साईज कटोरी आहे म्हणून आपण ही फक्त 1 इंचच वाढवणार आहोत. आपल्याला रेडी किती पाहिजे आहे ती 4.5 इंच. तर आपण गळ्याच्या साईडने 1 इंच वाढवून घेणार आहोत. तसेच दुसऱ्या साईडने पण 1 इंचावरतीच वाढवून घ्यायची आहे. तर आपण इथे थोडीशी टिप्स समजून घेऊया कटोरी बद्दलची. तर साईज जर लहान असेल म्हणजेच स्मॉल साईज असेल तर कटोरी किती वाढवायची आहे आपल्याला फक्त 1 इंचावरती. तसेच मीडियम साईज असेल तर आपल्याला कटोरी किती वाढवायची आहे फक्त 1.25 इंचावरती. आणि बिग साईज असेल तर आपल्याला कटोरी किती इंचावरती वाढवायची आहे 1.5 इंचावरती. ही आहे आपली ट्रिक. हे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुमच्या वहीमध्ये नोट करून घ्या. आता आपली ही 28 चेस्ट साईज आहे म्हणून आपल्याला ही फक्त आता 1 इंचच वाढवायची आहे. स्मॉल साईजला 1 इंच वाढवायची, मीडियम साईजला 1.25 इंच वाढवायची, तसेच बिग साईजला 1.5 इंच वाढवायची आहे कटोरी आपल्याला. आता आपण ही कटोरी 1 इंचावरती वाढवून घ्यायची आहे. या साईडने 1 इंच, तसेच या साईडने पण 1 इंचच वाढवायचे आहे. आणि मग याचा सेंटर काढून सेंटरला पण एक मार्किंग करून घ्यायची आहे. तर आपली ही कटोरी 7 इंचाची आलेली आहे. मग 7चं सेंटर कसं काढायचं आहे, 7 इंचावरती टेप आपण फोल्ड करून घ्यायचा आहे आणि 3.5 इंचावरती एक पार्ट अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचे आहे. व्यवस्थित मोजून घ्यायचे आहे. या बाजूने पण तेवढंच अंतर आलं पाहिजे आणि त्या बाजूने पण तितकंच अंतर आलं पाहिजे. आपण डबल चेक करून घ्यायचं आहे एकदा परत. जो सेंटर आलेला आहे तिथून आपल्याला 1 इंचावरतीच अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं आहे. आपण तीनही साईडनी 1 इंचावरती कटोरी वाढवलेली आहे. इकडे 1 इंच, या साईडने पण 1 इंच आणि सेंटरच्या साईडने पण 1 इंचावरतीच आपण कटोरी येथे वाढवून घेतलेली आहे. गळ्याच्या साईडने आपल्याला कटोरी वाढवायची नाहीये, कारण गळा जर कटिंग करताना मोठा झाला तर आपलं शोल्डर उतरू शकतं, म्हणून आपल्याला गळ्याकडून वाढवायची नाहीये. आणि ह्या साईडने आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायची आहे कटोरी अशा प्रकारे गोल आकार देण्यासाठी, कारण तिथे आपला साईड पीस तेथे कटोरीला अटॅच होणार आहे, म्हणून आपलं शिलाईचे अर्धा इंच मार्जिन कमी होणार आहे. म्हणून आपल्याला इथे अर्धा इंच कटोरी फ्रेंच कर्वच्या साहाय्याने अशा प्रकारे मी वाढवून घेतलेली आहे. आणि त्यानंतर परत व्यवस्थित गोल आकार देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे. आणि इकडे पण आपल्याला गोल आकारातच छान असा आकार देऊन घ्यायचा आहे. एकदम सोपी पद्धत आहे ही आपली कटोरी वाढवण्याची आणि सहज लक्षात बसेल. अशा प्रकारे गोल आकारात आपण कट केलेली आहे. आता आपण सेंटरवरती फोल्ड करून घ्यायचे आहे.
फोल्ड केल्यानंतर आपला टक्सची रुंदी किती येणार आहे हे पण मी पुढे सांगते. त्याआधी जर खालीवर झाली असेल थोड्याफार प्रमाणात तर आपण तिथे छान असा प्रॉपर शेप देऊन घ्यायचा आहे. 1 इंचावरती आपल्याला ही कटोरी आता टक्ससाठी मार्किंग करून घ्यायची आहे अशा प्रकारे. आणि उभा टक्स आपला 2.5 इंचावरती येणार आहे. टक्सची रुंदी आपण 1 इंचावरती टाकलेली आहे आणि टक्सची उंची आपण 2.5 इंचावरती टाकलेली आहे. हे आपण आता मार्किंग करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे. हे पाहू शकतात आपल्या कटोरीला किती छान पफ आलेला आहे आणि दिसायला पण किती आकर्षक दिसत आहे कटोरी आपली. मी तुम्हाला इथे अटॅच करून दाखवते. आणि जर कटोरी साईड पीसला लावून पाहून झाल्यानंतर साईड पीसला आधी आपण पाहून घ्यायची आहे. जर ती कटोरी मोठी होत असेल तर आपण तेथे 1/2 इंचावरती कट करून घ्यायची आहे अशा प्रकारे. किंवा शिवताना आपण आधी हे साईड पीस आणि कटोरी जोडून घ्यायचं आहे. जर कटोरीचा भाग उरला तर तेथे आपण कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. आणि नंतर कटोरीचा सेंटर काढून मगच टक्स द्यायचा आहे. आधी टक्स द्यायचा नाही आपल्याला. आधी आपण साईड पीस आणि कटोरी जोडून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर आपण कटोरीला टक्स द्यायचा आहे. कारण आपलं हे खालीवर झालेलं आहे बघा इथे अशा प्रकारे. शिवताना पण आपण तीच काळजी घ्यायची आहे. आधी टक्स न देता साईड पीस आणि कटोरी जोडून घेतल्यानंतर मग त्याचा सेंटर काढून आपल्याला टक्स स्टिच करून घ्यायचा आहे स्टिचिंग करताना. आता मी तुम्हाला इथे लावून दाखवते कशा प्रकारे आपला साईड पार्ट येथे एकदम परफेक्ट येतो. आता आपण या साईडने काच बटन पट्टी लावणार, तिथे आपला 1/2 इंच कमी होणार. त्या साईडने साईड पीस लावणार, तिथे आपलं 1/2 इंच कमी होणार. म्हणून आपण पेनने असं मार्किंग केलेलं आहे. तर आपली कटोरी ही बरोबर 4.5 इंचावरती येथे स्टिच करून रेडी होणार आहे साईड पीस लावल्यानंतर. म्हणजे आपली ही कटोरीची मार्किंग एकदम योग्य आलेली आहे. 4.5 इंचावरतीच, कुठेही कमी जास्त झालेली नाही आहे. बरोबर 4.5 इंचच आपली ही कटोरी टक्स देऊन रेडी झालेली आहे. म्हणजे आपलं हे 28 चेस्टचं कटोरी ब्लाऊजचं कटिंग एकदम येथे परफेक्ट झालेलं आहे. हे तुम्ही पाहू शकतात. आता मी इथे कटोरी आणि साईड पीस अटॅच करून दाखवते. ब्रा पट्टी लावल्यानंतर जर कपडा साईड पीसचा एक्स्ट्रा उरत असेल तर आपण तिथेही कट करून घ्यायचं आहे. ब्रा पट्टीच्याच लाईनमध्ये बरोबर ते कट करून घ्यायचं आहे आपण साईड पीस आणि ब्रा पट्टीची जॉईन केल्यानंतर.
अशा प्रकारे. तर अशा प्रकारे आपलं हे कटिंग येथे रेडी झालेलं आहे. हे मी तुम्हाला कसं जॉईन करायचं तेही दाखवलेलं आहे. आपली कटोरी साईड पीस आणि तिसरा पार्ट आपला योगपट्टीचा एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये इथे अटॅच झालेला आहे. अशाच प्रकारे आपण याची स्टिचिंगही अशीच परफेक्ट केली तर ब्लाऊज आपलं कुठंच जमा होणार नाही किंवा गोळं होणार नाही. परफेक्ट फिनिशिंगमध्ये आपला ब्लाऊज इथे रेडी होईल. मेजरमेंट कसं घ्यायचं याचाही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. पाहिलं नसेल तर अवश्य लिंक ओपन करून पहा. त्यात पण मी भरपूर साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत. 30 इंचापर्यंत टेप कसं मोजायचा हेही मोजून दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे कुठलाही व्हिडिओ टाकताच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन त्वरित मिळेल. आणि आजचा हा व्हिडिओ आपला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता आपण पुढचा व्हिडिओ स्लीव्ज कटिंग पाहणार आहोत. त्यामुळे लवकरच भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओत.